सावलीच्या प्रेमात पडणार बर का तिलोत्तमा मेहंदळे. अहो हे सगळं तिलोत्तमाला सांगायची काय गरज होती? कारण सावलीच्या पत्रिकेत सुद्धा प्रेम मिलनाचा योग आहे. आपण त्यात खूप अडथळे आहेत. अडथळे जितक्या वेगाने येतील ना तितक्याच वेगाने ते दोघं एकमेकांच्या जवळ येतील आणि एकमेकांच्या प्रेमात पडतील. हो पण तरी मला वाटतं तुम्ही हे तिलोत्तमाला सांगायला नको होतं. अहो त्यांनी सावलीच्या मार्गातले अडथळे अजून वाढतील. वाढू दे. माझी लेक आहे. सगळ्यांना पुरून उरणार ती. येतील तितके अडथळे पायाखाली तोडवत तोडवत पार करेल ती. आणि कसं आहे ना खेळाचे नियम आणि शक्यता समोरच्याला सांगून खेळ खेळण्यामध्ये एक वेगळी गंमत आहे. सारंग सावलीच्या प्रेमात पडणार. दॅट्स फाईन. काय झालं मम्मा? काय नाही. या मॅनेजरला आपण कसले पैसे देतो ग? हा, याला 1000 वेळा सांगितलंय की आता तारा एवढा सुपरहिट कॉन्सर्ट केल्यानंतर कमी पैशात शो करणार नाहीये, तरी याचं पुन्हा पुन्हा तेच. आणि मुळात आपला व्हॅलेंटाईनचा कॉन्सर्ट खूप चांगला गेलाय. इट वॉज अ हिट. त्यानंतर तर तू जास्त फी डिझर्व करतेसच. आणि आता व्हॅलेंटाईन्सच्या कॉन्सर्ट नंतर पुन्हा पुन्हा प्रेमगीत विरहगीत वगैरे वगैरे असेच शो आणतोय हा. आणि आय अग्री की जसं डिमांड आहे तसं आपल्याला सप्लाय दिला पाहिजे. इट्स अ बेसिक बिझनेस रूल. पण ठीक आहे, जर मग जशी डिमांड आहे तसे आपले चार्जेसही वाढले पाहिजे. एम आय राईट? करेक्ट आहे मम्मा. पण ना आय थिंक म्हणावं तसं फेम नाही मिळत आहे ग मला. म्हणजे जरा फॅन फॉलोईंग वाढली ना की मग माझी फेस व्हॅल्यू वाढेल आणि मग ती वाढली की मी फेमस पण होईल. नाईस तारा, पहिल्यांदा हुशार असल्यासारखं बोलतीयस. पेरू का ना कुणी कुणाची वाट बघते एवढी? आले पा. सगदेवा अरे कुठं गेलतात सकाळपासून? हा अरे बोल ना. नोकरी मागायची म्हणून बायोडेटा वगैरे घेऊन गेला होता का काय तुम्ही? हा अरे बोल ना, काहीतरी बोल. ते मी नोकरी शोधायला गेलो होतो. सगळीकडे फिरलो पण कुठंच काय काम मिळालं नाही. तुमची काय अपेक्षा होती मग? आजला पडतोच बायोडेटा घेऊन झाले लोक तुमचं स्वागत करतील. अहो भजन करण्याशिवाय दुसरं कुठलं काम येतं का तुम्हाला? जयंती, अगं अशा परिस्थितीमध्ये तू नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू काय करते? सतत त्याचा अपमान करीत असते. माझा पोरगा निदान नोकरी शोधायला बाहेर तरी पडला. तू काय करतेस? अख्खा दिस त्या मोबाईल मध्ये आणि पैसे आले का पार्लर मध्ये. याच्या पलीकडं या घरासाठी काही केलंय का? हा का घरातल्या माणसांसाठी काही केलंय? काहीतरी काम करते का ग तू? असं बोलतात जसं काही स्वतः नोकरी करून हाताला घरात आणतात. मला काही बोलायचं नाही. हो कोट्टलवालाच्या घरातल्या पोरीला अजिबात बोलायचं नाही. आमच्याकडे लय पैसा आहे. यातली पडतोच काम करायला ना आमच्याकडे नोकर चाकर. इथं काय आहे माझ्यासाठी? इथं पेरू सुद्धा मलाच कापून घ्यायला लागतोय. आधी पोराला शिकवा नोकरी करायला आणि मग मला बोला. आई, तिला काय बोलू नकोस. खरं तर मीच कशाच्या कामाचा नाही आहे. सत्य थांब. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या वाट्याचं भोग भोगायचं असतं. तुला माहिती आहे आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात ना त्या सगळ्या आपल्या चांगल्यासाठीच घडतात. आपल्याला वाटतं त्या गोष्टी वाईट घडल्यात किंवा त्या गोष्टीचा त्रास आपण करून घेतो. प्रत्येक गोष्टी मागे ना काहीतरी कारण असतंच.
हे जे काय घडलं याच्या मागे पण कारण असेलच. आपल्याला ना माहिती, देवाला माहिती असतं. कदाचित मला विश्रांतीची गरज असेल. स्वतः जरा विश्रांती घेऊयात, मग लागू परत पळायला. तेच सांगतोय त्याला 1 जानेवारीपासून बोलतोय की पळायला जाऊया. ऐकतोय कुठे तू? पळ. दोघे पळा पळा पळा. चल चल चल. ए दादा वहिनी. सावली आते, काय झालं? काही नाही. काहीतरी झालंय सावली. मी खायला घेऊन आले. साखर नाही टाकलीस मी यात? नाही, गोड का लागतं? मध टाकलंय. अच्छा, चांगलं लागतंय. पहिल्यांदा खातो मी. दादा, तुला काही खायचं असेल ना तर पटकन कॉल कर, मी लगेच वहिनीला सांगू. तुझ्यासारखं तिला परत परत सांगायची गरज नाही पडत. काल रात्री बोललो होतो, सकाळी घेऊन आली बघ. आणि तू सावली, काय झालंय? काही नाही. तुम्हाला काय हवं असेल तर मला हाक मारा किंवा फोन करा, मग घेऊन येईल.